हॉटेलमध्ये आवडती डिश खाण्यासाठी आपण अर्धा तास वाट बघू शकतो. जन्म घेण्यासाठी आपण 9 महिने आईच्या पोटात थांबू शकतो. शाळेत जाण्यासाठी आपण 1.5 वर्ष थांबू शकतो. शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपण 18 वर्ष थांबू शकतो. नोकरी मिळवण्यासाठी आपण 21 वर्ष थांबू शकतो. लग्न करण्यासाठी आपण 25 वर्ष सुद्धा थांबू शकतो. पण या रस्त्यावर आपण 1 मिनिट, 1 क्षण सुद्धा थांबू शकत नाही. आणि तोच 1 क्षण, तोच 1 मिनिट आपले प्राण घेतो. आपण बाहेर होतो आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि पुन्हा बरं होण्यासाठी 6 महिने किंवा 1 वर्षभर वाटतो. तुमचा जीव तुमच्या हातात आहे. तुमचे प्राण तुम्हीच वाचवू शकतात. नमस्कार, आम्ही विद्यार्थी तुमच्या समोर ट्रॅफिक रस्ता सुरक्षा यावर एक नाटिका सादर करत आहोत. चला तर मग बघूया काय म्हणतात ते विद्यार्थी. या विद्यार्थ्यांचं चक्क आपल्याला यमराजांच्या दरबारात चाललंय. चला तर मग बघूया काय होतं इथे. मी यमराज चित्रगुप्ता तुझ्या सिस्टम मध्ये चेक कर आणि सांग आज कुणाच्या पत्ता कट करायचा आहे. होय महाराज, छगन भाऊ, चंपा मावशी, खाऊसाबाई आणि हो आपले राम भाऊ. यमदूत जा आणि त्या सगळ्यांना लवकर घेऊन ये. होय महाराज मला कामानिमित्त खूप लांब जावे लागते. कृपा करा आणि मला एक बाईक घेऊन द्या. काय बाईक? आधी ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घे, मग बघू तुला वाहन देण्याचे. आणि त्या आधी काम कर. होय महाराज. वा, आज तर फक्त 4च माणसं आणायचे होते. पण वाटतंय खूप जास्त माणसं घेऊन जावे लागणार. बाप रे, आज तर यमराज खुश होऊन जातील. मी ही जातीचे 10 माणसं घेऊन जातो. आता बाईक नाही, मी मोठी ट्रकच मागून घेईन. कारण रोज इतकी माणसं घेऊन जावी लागणार असतील तर. देवा रे देवा, ते कोणाला घेऊन आला? हे सगळे रस्त्यातच भेटले. विचार केला आधी यांनाच घेऊन येऊ. अरे वेगळ्या, आधी ज्या लोकांना आणले असते जे रिटायर्ड झाले, जे सेवानिवृत्त झाले, हे सगळे तर तरुण आहेत, देशाचे भविष्य आहे. यांच्यावर किती जबाबदाऱ्या होत्या. यात माझी काही चूक नाही. हे स्वतःच्या चुकीमुळे इकडे आले आहेत. ते बरं कसे? याला बघा, हा आपल्या चिंचू चौकात मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. सर्व इतके तल्लीन होते की एक दुचाकी स्वार हॉर्न देतोय, पण हा बॉल पकडण्याच्या नादात स्वतः त्याला जाऊन चढला. तोही पडला आणि आता इकडेच पोहोचला. बाळा, खेळण्यासाठी मैदान आहे. तू रस्त्यावर का बरं येतोय आवाज. खेळत होतास? याला बघा, हा आपल्या गांधी चौकात भरधाव बुलेट चालवत होता. जसे काही सगळ्यांनी यालाच बघावे. मग रात सोडून कसरती काय करत होता. मला असं वाटत होते हा चौकात नाही तर कशीतच आहे. बुलेटचे फटाके मारून मुलींना प्रभावित करण्याचे वेगवेगळे प्रयत्न काय मुलींना प्रभावित? आज जर तू सर्कस करत नसलास तर खरोखरच अनेक लोकांना प्रभावित केले असते. घेऊन आला नसता तरच तिकडे राक्षसांना प्रभावित. याला बघा, हा शॉर्टकटच्या मानगाडीत रॉंग साईडने चालू लागला. तिकडनं एक कारवाला आला, याला कट करून शॉर्ट केले. अरे मूर्खांना, तुम्हाला केव्हा अक्कल येईल? हे शॉर्टकटच्या पल्ल्यात जीवनच कट होते. मागील 50 वर्षांपासून ट्रॅफिकचे नियम बनलेले आहे. पण दरवर्षी 1,20,000 लोक अपघाताखाली मृत्यू पावतात. जा इकडे. माझी काय चूक आहे? यांनी तर मला उगीचच इथे आणले. मी तर वाहन पण चालवत नव्हते. वा रे वा, म्हणतात काय माझी काय चूक आहे? तुम्हाला तर काय होती ना रस्ता क्रॉस करण्याची. न बघता पळत सुटल्या, न मागे न पुढे. अरे, तुमच्यासारख्या लोकांसाठी तर सरकारने पांढरे काळे चित्र बनवून ठेवले आहे. पांढरे गाडी चित्र? हे काय आहे? झेब्रा क्रॉसिंग चित्र. उत्तर झेब्रा क्रॉसिंग. तुम्हाला देवाने 2 डोळे आणि 2 कान फक्त चित्रपट बघण्यासाठी नाही दिले. बघून चालू शकत नाही, थोडं थांबू शकत नाही, घेऊन यायला नका. याला बघा, हा यावर रोडवर तुफान वेगात ट्रक चालवत होता. ट्रकवर एखादी तावाच नव्हता. मला असे वाटले हा दारू पिऊन टाईट होता. काय दारू पिऊन टाईट? घेऊन यायला पाठून मारा. बापरे, ऍक्सिडेंटमध्ये किती लोक मरत आहेत. मला तर वाटते मलाच कधी ट्रॅफिक पोलिसशी बोलावे लागेल. नाही महाराज, ट्रॅफिक पोलीस आपले कार्य अचूकपणे करत आहेत. पण पुन्हाच लोक माणसंच आपले कार्य समजुतीने आणि अचूकपणे करत नाहीत आणि अवेळी मृत्यू पावतात. मला असे वाटते त्यांना जागरूक करण्याची गरज आहे. अगदी बरोबर यमदूता.
ठेवले आहे. जे लोक वयानुक्रमे मरतात तेच सांभाळले जात नाही, वरून तुमच्यासारखे येथे येऊन बघतात. आमची काय चूक? याने तर आम्हाला उगीचच सांगले. आम्ही तर ट्रेनने जात होतो, आम्ही तर बसने जात होतो. यांनी तर आम्हाला उगीचच मारले. तुम्हाला आम्ही नाही मारले, तुमची चूक आहे. शेड्यामेंढ्या ही गरज नाही इतक्या प्रमाणात बस आणि ट्रेनमध्ये स्वतःला कोंबून घेतले होते. जशी काही शेवटची बस किंवा ट्रेन होती, त्याच्यानंतर बस किंवा ट्रेन येणारच नव्हती. तुमच्या असं वागणे बघूनच आम्ही यमराज जीवदान योजना सुरू केली आहे. या योजनेत तुमच्यासारख्या लोकांचे राहिलेले आयुष्य पुन्हा गरजवंताला देण्यात येईल. मानले मी चुकलो होतो, पण मग ते सिलबेटा लावलं नव्हते. नाही सीटबेल्ट नाही, तू मोबाईलवर सुद्धा बोलत होता. तुझे गतीवर लक्ष नव्हते, तुझी स्पीड और लिमिट झाली होती. मी तर फक्त हेल्मेटच घातले नव्हती. याची इतकी मोठी शिक्षा नका देऊ मला माफ करा महाराज, मला जाऊ द्या. नाही तुझी लोक ओव्हरलोडेड होते, वरून तूही ओव्हरलोडेड होता. तुमच्यासारख्या लोकांना ना कायदे पसंत, ना ट्रॅफिक नियम, ना स्वतःची कंट्रोलिंग, ना स्वतःच्या घरच्यांचे. ही बघा किती गोड पावले आहे. पोरी तुझ्या आयुष्यात संपलं होतं, पण माझ्या यमराज जीवदान योजनेअंतर्गत या सगळ्या लोकांच्या आयुष्यातले राहिलेले 70 वर्ष आयुष्य मी तुला देते. धन्यवाद हेमराज काका, मला आयुष्य दिल्याबद्दल. मी घरी जाऊन सगळ्यांना सांगेल. आई ड्रायव्हिंग करताना सीटबेल्ट लावशील आणि फोनवर बोलू नकोस. बाबा तुम्ही नशात कधी ड्राईव्ह करू नका. आणि दादा तुम्ही बाईक चालवताना हेल्मेट घाल आणि स्पीडमध्ये चालू नकोस, कारण ती गतीपणाला श्रीमंत जाणार. हो बाळा, सगळ्यांना सांग, आपले जीवन आपल्याच हातात आहे. या नाटकाद्वारे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचे प्राण तुमच्या हातात आहे. तुमचा जीव तुम्हीच वाचवू शकता, कारण भरपूर माणसं रस्त्यावर आपला जीव गमावतात. जितकी माणसं कॅन्सर किंवा तत्सम आजाराने मरत नाही, त्यापेक्षा खूप जास्त माणसं रस्त्यावर आपला जीव गमावतात. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या ट्रॅफिकचे नियम माहीत नसते. जसे दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट लावणे बंधनकारक आहे, चारचाकी वाहनधारकांना सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे, आणि नशेत वाहन चालवणे तसेच मोबाईल जरी